आता ह्या तरतुदी कोण वापरू शकतं, तर ह्या तरतुदी सुप्रिटेंडंट जो जेल सुप्रिटेंडंट आहे त्यांना ह्याच्या त्याला डिफाईन करतात की या व्यक्तीला कुठली शिक्षा कुठल्या क्लॉजमध्ये बसतो. हा झाला एक प्रकार. आरोपी हा जेलमध्ये असल्यावर 14 वर्षानंतर त्याचं एक लिखाण म्हणजे त्याची एक डायरी तयार होते आणि ते लिखाण हे सुप्रिटेंडंटनी होम डिपार्टमेंटला त्या स्टेटच्या होम डिपार्टमेंटला देणं अपेक्षित आहे. त्या लिखाणामध्ये ते जेलर लिहितात की ह्या व्यक्तीची जी जन्मठेप आहे ही कुठल्या कॅटेगरीत मोडते, ही नुसत्या खुनामध्ये मोडते की चरित्रावर संशय घेऊन केलेल्या खुनात मोडते की प्रॉपर्टीसाठी झालेल्या खुनात मोडते की बलात्कार करून त्याला पुरावा नष्ट करण्याच्या ह्याच्यामध्ये खून झाल्याच्यामध्ये मोडते. हे सगळे ते डिफाईन करतात. शिवाय ते हे डिफाईन करतात की आता हा जो कुणी कैदी आहे तो जेलमध्ये त्याचं वागणूक कसं आहे ह्या जन्मठेपेच्या कालावधीमध्ये, त्याच्यामध्ये हे पाहिलं जातं की तो जन्मठेपेची कालावधी भोगत असताना तो त्याला दिलेलं काम इमाने इतबारे करतोय की नाही. कारण जन्मठेप जेव्हा होते तेव्हा ती रिगरस इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ असते आणि रिगरस इम्प्रिझनमेंट आणि सिंपल इम्प्रिझनमेंटमध्ये फरक असा आहे की सिंपल इम्प्रिझनमेंटमध्ये त्याला जेलमध्ये काम करावं लागत नाही, परंतु रिगरस इम्प्रिझनमेंटमध्ये सशक्त कारावासामध्ये तुम्हाला हे करावं लागतं, काम करावं लागतं. मग त्या व्यक्तीचं प्रकृती बघून त्याला काय येतं हे बघून जेलर त्याला काम देतो. सो जेलर जेव्हा लिखापडी करतो 14 वर्षानंतर त्याच्यात तो काम करतोय का नाही हे लिहितो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला फर्लोवर किंवा पॅरोलवर सोडले तर तो नियमित टायमिंगमध्ये हजर झालाय का नाही हे बघतो. तिसरी गोष्ट बघतो की तो बाहेर ज्या कालावधीत गेलाय त्या कालावधीत त्यांनी गुन्हा केलाय का हे बघतो. साधारण त्याचं एकंदरीत तो सुधारलाय किंवा नाही सुधारला हे सगळ्याचा उहापोह हा जेलर त्या रिपोर्टमध्ये करतो आणि शेवटी स्वतःचं रिकमेंडेशन देतो की ह्या व्यक्तीला स्टेट गव्हर्नमेंटनी दया द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. असा 14 वर्षानंतर तयार झालेला रिपोर्ट हा गव्हर्नमेंटकडे जातो आणि होम डिपार्टमेंट गव्हर्नमेंट आपलं स्टेट गव्हर्नमेंट हे एम्पॉवर असतं, त्याला ती शिक्षा कमी करण्यासाठी त्यांना त्याचे अधिकार कायद्याने दिलेले आहेत.